या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी। अभिषेक गुप्ता टोरेस कंपनीचा सीए होता आणि त्यानंच हा घोटाळा बाहेर आणला, त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे असं अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारी यांनी म्हटलंय। तसंच अभिषेक गुप्ताचे इंस्टाग्रामवर चालवण्यात येणारे व्हिडिओ सुद्धा फेक असल्याचा दावा वकिलांनी केलेला आहे। अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारी यांच्याशी या सगळ्या संदर्भात सविस्तर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूयात। टोरेस कंपनीचे सीए संचालक असलेले अभिषेक गुप्ता आहे, यांनी आता हायकोर्टमध्ये धाव घेतलेली आहे, उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। त्यांचे वकील जे आहेत विवेक तिवारी ते आपल्यासोबत आहेत। नेमकं हायकोर्टात काय झालं सर? रेवती डेरे यांच्याकडे ही केस सुरू आहे, काय सांगितलंय तुम्हाला त्यांनी? आम्ही माझ्या क्लायंटसाठी आहे सीए अभिषेक गुप्ता। हे केसमध्ये हे विसल ब्लोअर आहे। विसल ब्लोअर म्हणजे असं असतो की जे स्कॅम उजागर करतो हा पहिला माणूस होता जिसने ये स्कैम को बाहर लेके आया। ठीक है, ये स्कैम में सारे इंटरनेशनल माफियाज इन्वॉल्व है, इसलिए उनके जान को खतरा है। जिस दिन से उन्होंने ये स्कैम बाहर लाया उस दिन से उनकी जान को खतरा है। ऑलरेडी हमने इन्वेस्टिगेशन एजेंसीज को बता दिया था कि इस कंपनी में कैसे कैसे स्कैम हो रहे हैं, लेकिन इन्वेस्टिगेशन एजेंसीज उस वक्त उन्होंने एक्शन नहीं लिया। फिर हमको क्या करना पड़ा, यहाँ पे एक प्रोटेक्शन के लिए, उनके जो जान को खतरा है वो प्रोटेक्शन के लिए हम लोग ने यहाँ पे याचिका फाइल की है, जो कि आज डेरे मैडम के पास लगा था। उन्होंने इंस्ट्रक्शन दिया कि आप ईओडब्ल्यू को भी पार्टी बनाओ, तो हम लोग ईओडब्ल्यू को पार्टी बना रहे हैं। आपण जर बघितलं तर अजूनही टोरेसच्या जे इंस्टाग्राम पेज आहे किंवा सोशल मीडिया त्यांच्याकडनं जे चालवण्यात येते ते अजूनही चालू आहे। लोकांना सांगण्यात येते की 72 तासामध्ये इंस्टाग्राम ॲप आम्ही चालू करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचे पैसे परत येतील असं लोकांना सांगण्यात येतंय। इवन त्यामध्ये अभिषेक गुप्ता यांचे व्हिडिओ देखील वारंवार टाकले जात आहेत, काय सांगाल त्या संदर्भात? त्या संदर्भात मला एकच सांगायचं आहे की हे दुनिया टेक्नोलॉजी की दुनिया है। आर्टिफिशियल इंटेलिजेंस आप लोग को पता है कि रातों रात वो कुछ भी कर सकता है। ठीक है, तो उस वीडियो पे आप भरोसा मत करिए। ये सब आर्टिफिशियल इंटेलिजेंस के ज़रिए ये सारा चीज़ वीडियो वायरल किया जा रहा है और ये ऑलरेडी ईओडब्ल्यू के पास ये मैटर है। ईओडब्ल्यू इसके ऊपर ज़्यादा इन्वेस्टिगेशन करेंगे। ठीक है, ऑलरेडी ये मैटर कोर्ट में है, ये मैटर सब्जुडाइज में है, तो ये सब इन्वेस्टिगेशन का पार्ट है। वेदर दिस वीडियो इज़ डॉक्टर्ड, रियल, फेक, वो सब डिसाइड इन्वेस्टिगेशन एजेंसीज करेंगे। आपण बघतोय की 2 दिवसापासून ईओडब्ल्यू कडे जे अभिषेक गुप्ता आहेत, जे या कंपनीचे संचालक सीईओ होते, ते तिथे बसलेले आहेत, ईओडब्ल्यूला सगळ्या सपोर्ट करतात अशी माहिती त्यांचे वकील विवेक तिवारी यांनी दिलेली पाहायला मिळते। सध्या त्यांना ईओडब्ल्यू कडे पण ही केस वर्ग करा, ईओडब्ल्यूला देखील त्याची पार्टी बनवा असं न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ह्याची जी सुनावणी आहे ती सोमवारी होणार आहे, त्यामुळे नेमकं या सुनावणीत काय होतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह भाग्यश्री प्रधान, आचार्य, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।